आता रिकामे माणसं 2-4 आहेत, त्यात मी पण आहे. तर रिकाम्यांच्या जमा व्हावा नाही म्हणून आम्ही स्वतःच फोटोशूट करतोय. हे काम शेते आवाज बसलेला आहे, पण मी तिकडे येणार आहे. तिथं आल्यावर सांगतो जवळ. जेवढं भिजायचं तेवढं भिजलंय, मागून पुढून सगळीकडून भिजलंय. पण ॲक्च्युली मला काय सांगायचंय, जसं जम्मू काश्मीरला कैलास पर्वतावरून असं निथळ पाणी येतंय, तसं हे कोणत्या डोंगरावरून येतंय माहिती नाही. पण हे कामशेतचं क्षेत्र आहे. मोबाईल वाजवायचं बंद करू दे. तर ही नदी दाखव जवळ येऊन बघा. यात दिसली इकडे दाखव. आता ज्याचे कोणाचे सगळे पाप असते ते सगळे धुवून जातात. तुम्ही पाप करीत चला, नदी तुम्हाला बरोबर सुपडा साफ करीत चालेल. ॲक्च्युली मला असं काय करावं नका, म्हणजे पाण्यापासून पोहायला तर असलं तर डेअरिंग करून उतरावा. आत किती खोल आहे आम्हाला पण माहिती नव्हतं. अचानक तिथं प्रवाहाचं पाणी, आपण मासे पकडायचं बघतो तसं आम्हाला कोणच्या जाळ्यात जाऊन अडकतो माहिती नाही. आमचं पलीकडे प्री वेडिंग शूट आहे, ड्रोन उडवलेलं आहे इथं. तर हे पलीकडे शूट चालू आहे, तर शूटसाठी आम्ही आलतो. तर आता रिकामे माणसं 2-4 आहेत, त्यात मी पण आहे. तर रिकाम्यांच्या जमा व्हावा नाही म्हणून आम्ही स्वतःच फोटोशूट करतोय. तिकडं वेडिंगचं चालू द्या, आमचं आम्ही स्वतःच करतोय. ही पॅन्ट भरपूर भिजली, आवर्जून गाडीतून चेंज करून आलतो. चला असो. सुयश म्हणायचा, मामा अजून थोडा आता आम्ही त्या दगडावर गेलो. पुढचं अंतर माहीत नाही, आम्ही आमची झक मारली आणि पॅन्ट भिजून घेतली. तर तुम्ही काय असं करू नका. तुमचा विचार तुमच्यापर्यंतच ठेवा. पाप पुण्य काय नसतं, असतं पण विचारत असतं. ही गमतीचा भाग आहे. आजकाल काय आहे, लय ट्रेंड पकडलाय. कापीत राहा, तुम्ही खात राहा, असं काय करू नका. हे समोर ब्रिजवरून असा आत्ता जसे पक्ष्यांचे थवे चाललेत वरून, तसं आमचं ड्रोन पळालं, ते कपलवरून पळालं आणि पाण्याच्या खालून पळालो. कळलं का मी काय परत सांगतो. पक्षाचे थवे गेले, माझ्याकडे फिरव बाबा कॅमेरा. कपलवरून पळालं, ड्रोन त्याच्यावरून पळालं, आम्ही खालून पाण्याच्या खालून दगडापर्यंत पळालो. आमचा व्हिडिओ इथंच थांबवायचा आम्हाला. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.